का तुम्हाला? शबरीधाम शबरीधाम. गुजरात बाउंड्री पार केली. ओके मध्ये. जय श्रीराम. वाव, क्यूट गर्ल्स. आणि आम्ही साखरीला आलो. साखरीला आल्यानंतर खूप दिवसात 3 वर्षानंतर मी लग्नानंतर साखरीला आली. त्यांना खूप हौस होती की छोटी मावशीने यावं. काल फोन केला तर खूप आनंद झाला त्यांना. आणि आल्यानंतर मस्त प्लॅन बनवला की कुठेतरी जायचं म्हणून. कुठे जायचं? शबरीधाम. म्युझिकला गाणे लागत नाही ना ब्लूटूथला, तर मग आपण गाणं म्हणू. कोणता नाच? दिला त्याचा नाना बाबांना असं बोलायचं होतं ना, स्प्राईट आणा. नाना बाबांनी प्रायव्हेट आणा. साखरीचा फेमस खस्ता पापड. कसा असतो तो? मैदाचा पापड राहतो, त्याच्यावर चिवडा, कांद्याची पात, इमलीची चटणी, उसळ, चणे वगैरे सगळं. आणि तो आपण उद्या आणणार आहेत, बरोबर आहे ना? आज रात्री गेलो असतो पण 5 वाजेनंतर ते काही नसतो. साखरेचा फेमस आयटम खस्ता पापड नवीनच ऐकलाय, ट्राय करू. आणि तुम्ही कोणी खाल्ला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. हाय हाय. कुठे? कुठे घाट? डोंट नो, वी डोंट नो. गुजरात बाउंड्री क्रॉस. इशू आपण कुठे आलो? आपण आता गुजरात बाउंड्रीवर आलोय. काय वाटतंय आता या सिच्युएशनला बघून? रामू येणार आहे आता आपल्या सोबत. आम्ही गुजरात बाउंड्री जेव्हा क्रॉस केली ना, एकदम जबरदस्त जंगल दिसतंय. पूर्ण झाडच झाड आहेत. आणि आम्हाला प्रश्न पडलाय रात्री कोणी यायला नको रिटर्न येताना. नाही तर आम्ही सोनं बी नाही आहे. आम्ही काही नाही बा, आयतं घालून आलोय. ऐकून नाही बाई, सोन्याचं आहे. सोन्याचं आहे. आम्हाला देव भेटले. काय विचारलं होतं मी त्यांना? किती दूर आहे शबरीधाम? ते बोलले ऐसे 2 किलोमीटर. त्याचा हा अर्थ असा पण होऊ शकतो 20 किलोमीटर, 2 घंटे. 2 घंटे. पण मग काय 2 किलोमीटर असं बोलल्यानंतर चिवा आला. नाही तर ते पण आमच्या व्हिडिओ मध्ये पोज देत. बाप रे बाप. आता आलोय आपण Finally. शबरीधाम. फायनली फायनली जंगलामधून. आमची लकुताई नुसतं देवाचे नाव घेते. मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं, कथा शबरी की जैसे. जय श्रीराम. आज द जोश. खूप छान. जय श्रीराम. भारी वाटतं एकदम. इशूने खूप छान प्लॅन बनवला, ज्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. ज्या रामायणात शबरी मातेचा उल्लेख झालेला आहे. ज्यांना राम जेव्हा वनवासाला आले होते, सीतामया, राम आणि लक्ष्मण भेटायला आले होते ना, तेव्हा शबरी मातेने त्यांना बोर खाऊ घातले होते. त्या बोरांचं वन सुद्धा आहे. हेच वन आहे. आणि ह्याच ठिकाणी मंदिर स्थापन झालंय. इशूमुळे किंवा साखरीला आल्यानंतर एक आवड म्हणून फिरायला आलो आणि खूप भारी निसर्ग भेटलाय. आणि त्याच्यात आपल्या जीवाभावाची जी गोष्ट आहे ती म्हणजे रामायण, ते इथं पाहायला भेटतंय. सो बघा तुम्ही. इथे शबरीने रामाला बोर दिले होते. उष्टे उष्ट बोरे ती चेक करत होती कोणते गोड आहे आणि कोणते आंबट आहे असं. ओके. आणि ते श्रीराम प्रभूंनी खाल्ले होते. आणि इथं काय असं म्हटलं जातं की रामाच्या भेटीनंतर त्यांनी योगाग्नीमध्ये स्वतःला रूपांतरित केलं.
आणि ती अग्नी अजूनही काही भक्तांना रात्रीची डोंगरावर दिसते. त्या डोंगराला काय म्हणतात? चमक डोंगर म्हणतात. चमक डोंगर. तुमको पाके क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो द्वार मेरे ये अभागे. आताच अयोध्येमध्ये जी आपली रामप्रतिष्ठा झाली, जसं रामनवमी झाली, आपण खूप 4-5 दिवस भक्तीने श्रद्धेने मस्त कुठे पण स्थळांवरती जातो भेट देण्यासाठी. घरात भक्ती पूजा अर्चा करतो. जर वेळात वेळ काढून आपण ज्या आपल्या रामायणात ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्या गोष्टींना जर भेट दिली ना तर खूपच भारी वाटतं. आणि इथं भेट दिल्याने एक गोष्ट अशी वाटली की एवढ्या जंगलात आज रस्ते झालेत, पण ह्या जंगलात इथं आल्याने वाटलं की श्रीराम प्रभू सीतेमयासाठी जेव्हा वनवासात आले होते, लक्ष्मण श्रीरामांची आणि शबरी मातेची इतकी छान मूर्ती आहे त्या मंदिरात. ह्या मंदिरात तिथं फोटो काढणं अलाव नव्हतं, सो फोटो काढता आला नाही, पण ते बघितल्याने इतका आनंद झाला. आणि खरंच रामायण असं वाटलं की रामायणच आमच्यासमोर उभं राहिलं. ज्याला वेळ भेटेल त्याने खरंच इथं शबरी धामला भेट दिली पाहिजे, प्रत्येकानं आलं पाहिजे. आणि जय श्रीराम. गेला का? आवाज किती भारी येतो. हा ना. काय मेनू? चिवडा, लसूणची चटणी, ओके. पोळ्या, पनीरची भाजी, लोणचं. आता पोचताय आम्ही इथं शबरीधाम. इशूमुळे उशीर झाला, पण इशू स्कूलला गेली आणि तिच्या फ्रेंडने मस्त आयडिया दिली. शबरीधाम खूप भारी आहे, चावी वर्षा माहिती तिच्यामुळे शबरीधामला पोचलो. मग जाता येईल ना. पण शबरीधामला भेट देऊन घरी रिटर्न जाताना इतका मस्त वॉटरफॉल भेटला. नदी वाहते इथं, दिला फुल जंगल बिंगल आहे, मोठे मोठे झाड आहे आणि त्याच्यात ही नदी जाते. पड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. लाल साड़ी अड़ी लाली लाल लाल गुजरात बाउंड्री क्रॉस. वाव, एकदम रपसप आलो का? स्पीडने 120 स्पीड. भाई म्हणजे तिथं गाडीच्या लाईट कशा काम ते चालाय नाही आता मला कधी या गुंगाडायला बघाव याच. जो घनदाट जंगलचा भाग होता गुजरात बॉर्डरच्या मध्ये तो क्रॉस केला. आता आम्ही आमच्या एरियामध्ये आलो म्हणून जीवात जीव आला. आणि जिकडे बघाल तिकडे झाड पर्वत रांगा आणि इकडे ना सर्व असं शेतकरी माहोल होता. 30 म्हणजे किलोमीटरचा गुजरात फॉरेस्ट होता. आणि इकडे ना जास्त करून भात लावला जातो ना, तर ते बघा ते आजी दिसतोय त्या आजीने कसे ड्रेस घातले असं लुगडं. तो आपला काय तुझ्या पाठीमागे वांगी वांगीतुंगीच्या एक्झॅक्ट या साईडला आहे, तिकडच्या साईडला आम्ही राहतो. आणि काही पशु, काय झाडी काय डोंगर, काय झाडी, काय डोंगर, काय ते शबरी, सगळं ओके मध्ये. जय श्रीराम.